दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेड शहरामध्ये काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन। शिवसेना उबाटा गटातील गंगाधर पाटील मगरे यांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश। मुदखेड शहरात 14 फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले। खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे कार्यालय पक्षासाठी संघटन बळकटीचे केंद्र ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। याच कार्यक्रमात शिवसेना उबाटा गटाचे ज्येष्ठ व सक्रिय कार्यकर्ते गंगाधर पाटील मगरे यांनी आपल्या समर्थकासह काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशामुळे मुदखेडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे। या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष पावडे साहेब, पप्पू पाटील कोंडेकर, तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। काँग्रेसची विचारधारा आणि खासदारांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला असे मत गंगाधर पाटील मगरे यांनी व्यक्त केले। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। आज मुदखेड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन माननीय भिंगे सर, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, पप्पू पाटील कोंडेकर आणि सर्व मुदखेड तालुक्यातील कार्यकर्ते मंडळीच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे। आणि निश्चितच पूर्वीपासून मुदखेड शहर आणि तालुका हे काँग्रेस पक्षाच्या विचाराशी निगडीत होता आणि याही पुढे मुदखेड शहर व येणाऱ्या जे ग्रामीणच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत ते काँग्रेस पूर्ण ताकदीनं या ठिकाणी लढवणार आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो। सर, गेल्या आठवड्यामध्ये ज्याप्रमाणे जे राहुल गांधीने मुद्दा उपस्थित केला होता त्या ठिकाणी राहुल गांधीला आजीवन त्या लोकसभेतून हद्दपार करण्यासाठी जे विधेयक आणणार होते यासंबंधी म्हणजे विरोधी पक्षाची काय रणनीती होती त्या ठिकाणी? नाही, विरोधी पक्षाने तसं विधेयक आणण्यासाठी हालचाली केल्या होत्या, पण त्यांच्याकडूनच ते विधेयक माघार घेण्यात आलं असं कळतंय। पण त्यांना माहिती आहे असं जर एखादं विधेयक आलं तर या ठिकाणी त्याचे दुष्परिणाम संपूर्ण देशामध्ये होतील हे त्यांना कळून चुकले, त्यामुळे ते विधेयक आणणार नाहीत असं मला वाटतं। सर, ज्याप्रमाणे एपिस्टीन फाईल मध्ये मोदी यांचं नाव आल्यामुळे ताबडतोब खडबडून त्या ठिकाणी अमेरिकेसोबत जे टेरिफ जे अग्रीमेंट झालेलं आहे याबद्दल काय लोकसभेमध्ये याबद्दल काही चर्चा झाली? आपण बघू शकता की एपिस्टीन फाईल मुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ माजलेला आहे। त्या फाईल्स कशा आहेत येणाऱ्या निश्चितच काही दिवसामध्ये ते जनतेसमोर येतील। पण अमेरिकेचा जो ट्रेड भारताने केलेला, अमेरिकेसोबत जो करार केलेला आहे तो भारतीय बाजारपेठ खुली करून ठेवलेली आहे। त्यांच्याकडून येण्यासाठी 0 टेरिफ आणि इकडून जाण्यासाठी टेरिफ 18% टेरिफ, हे खरं तर मला वाटते भारतीय शेतकऱ्यांना देशोधडी लावण्याचा प्रकार आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठीच हा टेरिफ करण्यात आलेला असं मला वाटतं।